आपल्या सनातन हिंदू संस्कृतीत वनस्पती, झाडे आणि निसर्गाला देवाचे रूप मानले गेले आहे. आपल्या आयुर्वेदात आणि धार्मिक ग्रंथांमध्ये अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्याचा वापर करून आपण आपले आयुष्य निरोगी आणि समृद्ध बनवू शकतो. अशाच वनस्पतीपैकी एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली वनस्पती म्हणजेच नागवेलीचे पान, अर्थात आपले लाडके विड्याचे पान. आपण सर्वांनी पूजा अर्चा करताना किंवा शुभ कार्यात विड्याच्या पानाचा वापर केलेला पाहिला असेलच. पण तुम्हाला हे माहीत आहे का की साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे त्रिगुणात्मक रूप असलेले श्री गुरु दत्तात्रय यांनी देखील विड्याच्या पानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. गुरुचरित्र आणि आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये श्री गुरु महाराजांच्या लीला आणि त्यांनी भक्तांच्या आरोग्यासाठी व उद्धारासाठी सांगितलेले अनेक सोपे उपाय आढळतात. श्री गुरु दत्तात्रय म्हणतात की निसर्गाने आपल्याला आजारांपासून दूर राहण्यासाठी अनेक दैवी औषधी दिल्या आहेत. जेव्हा आपण रोज सकाळी किंवा जेवणानंतर एक साधे विड्याचे पान योग्य पद्धतीने खातो तेव्हा ते केवळ आपल्या शरीरालाच नव्हे तर आपल्या मनाला आणि ऊर्जेलाही सकारात्मक बनवते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे रोज एक विड्याचे पान खाल्ल्याने आपल्या शरीरात कोणते 15 जबरदस्त चमत्कारिक बदल घडतात. हे पान कोणी खावे, कशा पद्धतीने खावे, गुरुदेवांनी सांगितलेले कोणते उपाय या पानाशी जोडलेले आहेत आणि हे पान खाताना कोणती काळजी घेतली पाहिजे, या सर्व गोष्टी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि श्री गुरु दत्तात्रयांच्या कृपेचा अनुभव घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. विड्याचे महत्त्व केवळ आरोग्यापुरते मर्यादित नाही तर ते अध्यात्माशी आणि आपल्या देवदेवतांशी जोडलेले आहे. आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की विड्याच्या पानात साक्षात सर्व देवी देवतांचा वास असतो. पानाचा वरचा भाग इंद्र आणि शुक्र देवाचा मानला जातो, मधला भाग सरस्वती देवीचा, तर पानाचा देठ हा मृत्यूचा देव यमाचा मानला जातो. याच कारणामुळे पूजेमध्ये आपण नेहमी पानाचा देठ तोडून मगच ते देवाला अर्पण करतो. श्री गुरु दत्तात्रय यांच्या उपासनेत विड्याच्या पानाला विशेष स्थान आहे. गुरु महाराजांच्या पूजेमध्ये तांबूल म्हणजेच विड्याच्या पानाचा विडा अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे. भगवान श्री दत्तात्रय हे निसर्गाचे सर्वात मोठे उपासक आणि गुरु मानले जातात. त्यांनी 24 गुरु करून निसर्गातील प्रत्येक घटकातून शिकवण घेतली. गुरुदेवांच्या मते नागवेलीचे पान हे शरीरातील तिन्ही दोष म्हणजेच वात, पित्त आणि कफ यांना संतुलित करण्याचे काम करते. जेव्हा माणसाचे तिन्ही दोष संतुलित राहतात तेव्हा त्याला कोणताही आजार स्पर्श करू शकत नाही. पूजेच्या वेळी देवाला अर्पण केलेला तांबूल हा केवळ नैवेद्य नसून तो आरोग्याचा आणि समृद्धीचा आशीर्वाद मानला जातो. त्यामुळे विड्याचे पान हे केवळ एक खाद्यपदार्थ नसून ते एक साक्षात संजीवनी वनस्पती आहे. आता आपण जाणून घेऊया का रोज एक विड्याचे पान नियमाने खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते 15 अत्यंत महत्त्वाचे आणि आश्चर्यकारक फायदे मिळतात. पहिलं, विड्याचे पान खाण्याचा पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे पचन संस्थेची सुधारणा. विड्याचे पान चघळल्यामुळे तोंडात लाळ जास्त प्रमाणात तयार होते. ही लाळ अन्नाचे पचन सुलभ करते. जर तुम्हाला नेहमी अपचन, पोट फुगणे, ॲसिडिटी किंवा गॅसचा त्रास होत असेल तर जेवणानंतर एक विड्याचे पान खाणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. दुसरं म्हणजे अनेक लोकांच्या तोंडातून दुर्गंधी येते, हिरड्यांमधून रक्त येते किंवा दात दुखणे या समस्या असतात. विड्याच्या पानात नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. रोज एक पान खाल्ल्याने तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात, हिरड्या मजबूत होतात आणि तोंडाचा वास निघून जाऊन ताजेतवाने वाटते. आजच्या काळात वजन वाढणे ही एक मोठी समस्या बनली आहे. विड्याचे पान आपल्या शरीरातील चयापचय क्रिया जलद बनवते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होण्यास मदत होते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासात असाल तर रोज सकाळी किंवा दुपारी विड्याचे पान खाणे तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. श्री गुरु दत्तात्रयांनी सांगितलेल्या उपायांमध्ये कफच्या आजारांवर विड्याचे पान अत्यंत प्रभावी मानले जाते. जर तुम्हाला जुनाट खोकला किंवा छातीत साचलेला कफ असेल तर विड्याच्या पाण्यात थोडेसे मध किंवा लवंग टाकून खाण्याने गळ्याला त्वरित आराम मिळतो आणि साचलेला कफ सहज बाहेर पडतो. कामकाजाच्या ताणामुळे किंवा मायग्रेनमुळे जर तुमचे डोके वारंवार दुखत असेल तर विड्याचे पान एक नैसर्गिक वेदना शमन म्हणून काम करते. विड्याचे पान खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि डोकेदुखीपासून लगेच मुक्ती मिळते. तसेच विड्याच्या पानाचा रस कपाळावर लावल्यास डोकेदुखी क्षणात थांबते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी विड्याचे पान अत्यंत वरदान मानले जाते. या पानात असे काही अँटीऑक्सिडंट असतात जे रक्तातील ग्लुकोजची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक विड्याचे पान खाल्ल्याने इन्सुलिनची सुलभता वाढते.
उतरत्या वयात अनेक लोकांना सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा सूज येण्याचा त्रास होतो. विड्याच्या पानात दाहक विरोधी गुणधर्म असतात. जे पान रोज खाल्ल्याने शरीरातील दाह कमी होतो आणि सांधेदुखीच्या वेदनांपासून मोठा दिलासा मिळतो. आजकालच्या धावपळीच्या युगात ताणतणाव आणि चिंता खूप वाढली आहे. विड्याचे पान चघळल्याने मेंदूतील मज्जासंस्था शांत होते. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक मूड फ्रेश करण्यास मदत करतात, ज्यामुळे ताणतणाव आणि नैराश्य दूर होण्यास मदत होते. आपण रोज जे अन्न खातो किंवा ज्या प्रदूषणात राहतो त्यामुळे शरीरातील अनेक विषारी द्रव्ये साचतात. विड्याचे पान हे एक उत्तम डिटॉक्सिफायर आहे. हे रक्तातील घाण साफ करते आणि लिव्हर आणि किडनीचे कार्य सुधारण्यास मदत करते. तुमचे रक्त स्वच्छ असेल तर त्वचा आपोआप निरोगी दिसते. विड्याच्या पानामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्त साफ होते, ज्यामुळे चेहऱ्यावरील खड्डे, पिंपल्स आणि डाग दूर होतात. त्वचेला एक नैसर्गिक चमक मिळते. आयुर्वेदात विड्याच्या पानाला उत्तम मानले आहे, ऊर्जा देणारे मानले आहे. रोज विड्याच्या पानात थोडी वेलची आणि साखर घालून खाल्ल्याने शरीरामधील कमजोरी जी आहे तर ती दूर होते आणि नवीन ऊर्जा मिळते. जर शरीरावर कुठे जखम झाली असेल किंवा खाज सुटत असेल तर विड्याच्या पानाचे सेवन आणि त्याचा रस लावण्यासाठी वापर करणे अत्यंत गुणकारी ठरते. याच्या अँटिसेप्टिक गुणामुळे जखम लवकर भरून येते. पोट साफ न होण्याची समस्या असेल तर विड्याचे पान रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी ते पाणी प्यावे किंवा पान चघळून खावे. यातील फायबर आणि पाचक रस आतड्यांचे सर्व कार्य सुरळीत करतात, ज्यामुळे पोट सहज साफ होते. विड्याच्या पानात व्हिटॅमिन सी, थायमिन आणि रिबोफ्लेविन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. रोज एका पानाचे सेवन केल्याने शरीराची रोगांशी लढण्याची ताकद म्हणजेच इम्युनिटी पॉवर वेगाने वाढते. विड्याचे पान शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. यामुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होतात आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका बराच अंशी कमी होतो. हे 15 फायदे ऐकल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न होतो की श्री गुरु दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादाने हे पान कशा पद्धतीने खावे, कारण चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने पान शरीराला फायदा देत नाही. गुरुदेवांनी नेहमी सात्विक आहाराचा उपदेश दिलाय, त्यामुळे विड्याचे पान खाताना खालील पद्धतीचा अवलंब करा. सर्वात आधी नेहमी ताजे आणि हिरवेगार पान वापरावे. वाळलेले किंवा काळे पडलेले पान वापरू नये. पान खाण्यापूर्वी त्याचा पुढचा टोक आणि पाठीमागचा देठ पूर्णपणे तोडून टाकावा, कारण शास्त्रात देठ आणि टोक खाणे वर्ज्य मानले गेले आहे. पान स्वच्छ पाण्याने धुवावे. पानामध्ये एक छोटीशी लवंग, थोडी बडीशोप, थोडा गुलकंद आणि एक छोटा तुकडा ज्येष्ठ मध आणि खडीसाखर टाकावी. सर्व द्रव्ये अत्यंत सात्विक आणि आरोग्यासाठी उत्तम आहेत. हे पान हळूहळू चघळून खावे आणि त्याचा रस पोटात जाऊ द्यावा. जर तुम्हाला गुरु महाराजांचा विशेष उपाय करायचा असेल तर सकाळी स्नान करून श्री गुरु दत्तात्रयांचे स्मरण करून आणि ओम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्राचा जप करत हे सात्विक पान सेवन करावे. यामुळे शरीराला औषधी फायद्यांसोबतच आध्यात्मिक ऊर्जेचा लाभ होतो. आता आपण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळत आहोत. हे पान कोणत्या वयाच्या व्यक्तींनी खावे? 16 वर्षावरील तरुण, मध्यमवयी व्यक्ती आणि वृद्ध नागरिक रोज एक विड्याचे पान सहज खाऊ शकतात. वाढत्या वयातील लोकांना सांधेदुखी आणि पचनाच्या समस्यावर याचा खूप मोठा फायदा होतो. कोणती काळजी घ्यावी तर यामध्ये तंबाखू, चूना आणि सुपारी पूर्णपणे वर्ज्य करा. अनेक लोक हे वापरतात, त्यामुळे त्या गोष्टी वापरू नका. गर्भवती महिलांनी हे पान रोज खाणे टाळावे. प्रमाणात लक्षात ठेवा, म्हणजे दिवसभरात फक्त एक किंवा जास्तीत जास्त 2-3 दिवसातून एक पान तुम्ही खाऊ शकता. लहान मुलांनी हे पान अजिबात खाऊ नये. अशा पद्धतीने छोटे छोटे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.